तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बाईट देताय. आता तो व्हिडिओ आहे का? आता मी काय पाहिलं नाही, मी ऑनलाईन पाहिलं होतं. बर. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणलं आता संदीप भाऊ कुठल्या तरी पत्रकाराची किंवा युट्यूब चॅनलवाल्यांची मला संपर्क साधावा लागेल, कारण का हे गंभीर होत चालले. आणि तालुक्यातले जे उमेदवार राहिले ते सगळे प्रत्येकाच्या इमेज म्हणून ते उभे राहिलेत. आपले ते एवढं मी सगळ्यांचाच आदर करतो, एवढे उभे राहिलेत ना. शरददादा आधार देते एवढं जगातलं सगळ्यात उंच तुला ते बांधतात. आणि अतुल शेठ असं सगळे आधार देते, आशाताई असे सगळे असे. पण भाऊबद्दल माझा आदर आहे, मोठे भावाप्रमाणे ते जे म्हणतात ते खरं आहे. पण भाऊनी जो व्हिडिओ आहे ना, भाऊनी मला पाठवला होता, पण माझ्या मनात हे त्यांच्याबद्दल कुठलं त्यांना कारवाई व्हावं, कुठलं हे लागावं, हे काही नव्हतं. हे दत्तानी हे माझ्याकडे काढून ते समोरच्याला दिले. ते समोरच्याने कंप्लेंट दाखल केली, त्यांना मी ओळखतही नाही, दोघांना पण मी ओळखत नाही. आणि आता जे ग्रुपला याला सोशल मीडिया आल्यानंतर मी म्हणलं आता हे आपलं व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही स्वतःहून आम्हाला फोन करून बोलवलं? मी स्वतःहून बोलवलं, मला व्यक्त झालं पाहिजे म्हणून. नाही तर ते परत आरोप करतील की हे मुद्दाम करतात. मी स्वतःहून मी शंभूच्या मंदिरात तू पण आठव म्हणा, मी तू पाठवलं का नाही सिद्ध होईल. आणि नाहीतरी जे टेक्निकली इथले पुढे गेले माझ्या मोबाईल चेक करते, तू पाठवलेलं हे मला आले सगळं डिटेल होणारच आहे. मग ते एवढं ठामपणे आरोप कसं काय करतात ते व्हिडिओ तुमच्यावर? ठामपणे करतात ना तर सत्यता होईल ना चौकशी केल्यानंतर. पण मी मंदिरात घुसाय तयार आहे, तू पण मंदिरात म्हणतो. आता तुझा चेहरा पडलाय तसा माझा नाही, मी आजही ठाम आहे. आणि पहिली गोष्ट भाऊबद्दल मला काय हे करायचं नाही. आता हे दत्तानी सगळे हे गेले. दत्ता मला हे करायचं नव्हतं, मी दत्ताला म्हणलो मला असल्या भानगडीत पडायचं नाही. परत झालं ते झालं परत ते असं हे नकोय बा. तुम्ही एवढं गलीचं असं व्हिडिओ आल्यानंतर एक मोठा उच्च सरणीचा माणूस किंवा जगाच्या इतिहासात मोठा पुतळा होतोय म्हणून दत्ता कनेक्टिव्ह त्याच्या नाव जमीन केलेली ती जिथं आता शिवसृष्टी होणार आहे. या हिशोबाने मी दत्ताला असं राजकारण भाऊ एवढं यांचं काय कोणाचं गोळं मारलं हे मला माहित नाही. तुम्ही सहज विचारला तू कुणाला पाठवलं नाही, फक्त त्याला ते केलं आणि त्याने लगेच त्याच्या डोक्यात जे नियोजन होते ते हे झालं. मग भाऊदेवने तुम्हाला काय फोन करायचा प्रयत्न केला का? मीच फोन करतो प्रयत्न, पण तो फोनच लागत नाही. काल दुपारी केला फक्त, मी उचलला नव्हता. त्याच्यानंतर मीच आता फोन लावते पण फोनच लागत नाही. त्यांनी काल फोन केला होता का तुम्हाला? काल केला होता पण आम्ही टीव्हीवर असल्यामुळे उचलला नव्हता. आणि आता स्विच ऑफ आहे फोन. आता फोन स्विच ऑफ आहे, हे दोन्ही लावून पाहतो.